शुभ सन्मानित करायचंय। अतिथी देवो भव ही आपली धर्मसंस्कृती आणि आपल्या धर्मसंस्कृतीला अनुसरूनच उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्या माध्यमातून या आम्ही असोसिएकर चषकाच्या माध्यमातून केला जातोय। मायेची दमदार उबदार शाल आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय। कैलासजी पालवी साहेबांच्या हस्ते आपण युवराजजी भट्टे सरांचा इथे शुभ सन्मान करतोय। त्याचबरोबर सन्माननीय पवनजी दलाल साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेले, सो त्यांचा देखील शुभ सन्मान आपल्या माध्यमातून करूयात। मी विनंती करतोय गणेशजी खंडागळे यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पवनजी दलाल साहेबांचा शुभ सन्मान इथे करायचा। या स्पर्धेला आवर्जून मान्यवर उपस्थित राहिलेत, त्यापैकीच एक दिलदार व्यक्तिमत्व पवनजी दलाल साहेब, त्यांचा देखील शुभ सन्मान गणेशजी खंडागळे यांच्या माध्यमातून आपण करतोय। त्याचबरोबर या आम्ही असोसिएकर चषकामध्ये खऱ्या अर्थाने समस्त असोसिएकरांचं योगदान भरपूर मोठं आहे। आसोळेकरांचा देखील मोलाचा हातभार या स्पर्धेसाठी आपण असताना पाहतोय। सो समस्त आसोळेकरांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आवर्जून आम्ही आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेच्या वतीने आम्ही असोसिएकर चषकामध्ये त्यांचं स्वागत करतो। तिसऱ्या सामन्याला होतीये सुरुवात, जिथे कोरावळे संघ फाईट करतोय। असोळे सामन्याला सुरुवात झाली आहे, दमदार सुरुवात झाली आहे असोळे संघासाठी। पहिल्याच चेंडूवर चौकार खेळला गेलाय, फलंदाज विकीच्या बॅटमधून चौकार। सुरुवात झाली आहे। ओ यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूचा आक्रमण, फुल टॉस चेंडूचा घेतलाय समाचार। विक्रमच्या बॅट मधून धावा मिळतील 4, बॅक टू बॅक दुसरा चौकार। यस, निश्चितपणाने असोळे संघाला 2 बॉल्सची पेनल्टी देखील आहे, त्यामुळे अशा प्रकारची बॅटिंग तुम्हाला करावीच लागेल। आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय काटेकोर पालन केले जाते नियमांचं। उशिरा येणाऱ्या संघांना कंपल्सरी 2 बॉल्सची पेनल्टी दिली जाते आणि मोठमोठ्या आयोजकांनी खरं तर या स्पर्धेकडून काहीतरी शिकायला हवं की नियमांचं पालन कसं केलं जातं। या स्पर्धेने दाखवून दिलंय। गेले 2 दिवस आम्ही ही स्पर्धा कव्हर करतोय आणि सध्याच्या घडीला या आम्ही असोसिएकर चषकामधली दुसरी रजनी आपल्या भेटीला आली। दुसऱ्या रजनीमधले मला वाटतं दुसऱ्या सामन्यामध्ये सलगच्या 2 सामन्यांमध्ये 2 संघांना ही पेनल्टी देण्यात आली आहे। काल देखील 2 संघांना पेनल्टी बसली होती, आज देखील 2 संघांना पेनल्टी बसले। त्यामुळे इथून पुढे जे संघ इनॅक्शन मध्ये असणार आहेत त्या संघांना देखील विनंती करतोय की वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा आणि दिलेल्या वेळेमध्ये इथे उपस्थित रहा। ओ यावेळी हा चेंडू आपण पाहतोय कमालीचा, लेंथ थोडीशी खराब होती। काही काळ थोड्या वेळासाठी असं वाटलं होतं की हा चेंडू दर्जेदार पाहायला मिळतोय, मात्र पंच आमचे दक्ष आहेत पवन डोळे सर, त्यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईट घोषित केला जातोय। यस, त्यांच्या पाठीमागे जर का आपण पाहिलं तर मिलिंद गोल्लेची कामगिरी मात्र दर्जेदार होतीये। हो यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परेश। यावी हा चेंडू आपण पाहतोय फलंदाजाला बीट केलं होतं आणि यष्टी रक्षकाला देखील बीट केलंय। वाईट चेंडू घोषित केला जातोय, म्हणजेच काय तर एकंदरीत 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये जय बजरंग असोळे संघाच्या धावफलकावर जोडल्या गेल्यात।
पॉवर प्लेच्या षटकामध्ये बोलवलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केतनकडून भरपूर मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र सध्याच्या घडीला केतनच्या विरोधामध्ये कमालीचं आक्रमण दोन्ही फलंदाजांचं सुरू आहे. ओ यावी हा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल. ह्याच गोष्टीची खरं तर कोरावळे संघाला गरज असेल. सातत्याने केतनला आपण अनेकदा स्पर्धांमध्ये पाहिले, सातत्याने त्याची कामगिरी बहरती. मात्र आज जर का विचार केला तर केतनच्या विरोधामध्ये आक्रमण भरपूर होत आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तब्बल 15 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात, ज्यामध्ये 5 एक्स्ट्राच्या देखील मिळाल्यात. मात्र तरी देखील केतनच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी आक्रमण झालंय. ओ यावी मोठा फटका, झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. प्रयत्न तिथे कमालीचे राहिले होते, मात्र अखेरच्या क्षणाला फलंदाजाला जीवन मिळतंय. मात्र क्षेत्ररक्षकाच्या एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. शेवटचा चेंडू होता, शेवटच्या चेंडू एक धाव मिळते. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात 16. पहिलं निर्णायक षटक आहे आणि अशाच प्रकारची बॅटिंग तुम्हाला करायची आहे, कारण 2 बॉल्सची पेनल्टी आहे. शेवटच्या षटकामध्ये 2 बॉल कमी टाकले जाणार आहेत. सो त्यामुळे जास्तीत जास्त धावा धावफलकावर लगावणं ही पहिली जिम्मेदारी असेल असोळे संघाच्या फलंदाजांची. समोर जर का पाहिलं तर जयवंतमान कोरावळे संघ यंदाच्या हंगामामध्ये दमदार सुरुवात केली होती. दहीगावकर चषकामध्ये आपण पाहिलं होतं की टायटलवर आपलं नाव कोरलं, त्यानंतर थोडेसे बॅड पॅच त्यांचा सध्या सुरू आहे. सातत्याने आपण पाहतोय पराभवाला सामोरं जात आहेत. मात्र आज त्यांची कामगिरी कशी होते याकडे देखील कोरावळेकरांच्या नजरा आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हनुमान गोलंदाजी मार्कवर येतोय आणि हनुमानच्या पहिल्या चेंडूवर जर का आपण पाहिलं तर मिड विकेट झोनला क्षेत्ररक्षक उपस्थित झाले. त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी थोडीशी वाईड आपण पाहिली आणि याच दरम्यान एकंदरीतपणे 2 धावा धावफलकावर अंकित केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि कॉलिंग देखील आपण चांगली पाहिलं. मध्ये किसना या खेळाडूकडे खरं तर कोरावळेकरांच्या फार नजरा आहेत. त्यांचं क्षेत्ररक्षण इथे सध्याच्या घडीला चांगलं होत आहे. या अगोदर देखील आपण पाहिलं होतं चेंडूला अडवण्यामध्ये त्यांना यश आलं. यावेळी देखील क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. हो यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, मात्र डॉट बॉल होतो. सातत्याने आपण पाहतोय परेशच्या माध्यमातून रिव्हर्सचे अटेम्प्ट केले जात आहेत, मात्र इतकं सोपं नसणार आहे. समोर जर का पाहिलं तर हनुमानच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे फटके खेळणे इतक्या सहजासहजी तुम्हाला शक्य होणार नाही. चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत, चेंडू दोन्ही बाजूला वळवू शकतात. मात्र सध्याच्या घडीला सरळ बॅटनी हनुमंतवर चढवलंय आक्रमण, चेंडूला फेकलंय मिड विकेट झोनच्या बाहेर षटकाराकरिता. इट्स अ सिक्सर, इट्स अ यूज. आम्ही असोसिकर चषक ब्रँडेड सिक्सर. तू अगर शेर आहे तो मैं 1.25 शेर हूं. परेश मैदानामध्ये सांगतो या फलंदाजाला हलक्यात घेऊन जमणार नाही. सो त्याच्या विरोधामध्ये ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करताय हलक्यात घेऊन जमणार नाही. आत्ताच आपण उल्लेख केला होता. फटका मोठा येतोय, फटका देखना येतोय. परेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक सिक्सर. परेश कोर हे नाम नाही बॉस, हे ब्रँड आहे. सलगच्या 2 चेंडूंवर 2 आपण मॅक्सिमम पाहिले. 2 वर्षापूर्वी धानिवलीच्या मैदानावर आम्ही देवगावकर चषकामध्ये परेशची बॅटिंग पाहिली होती. कमालीची बॅटिंग तिथे झाली आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरच खरं तर असोळेकरांनी देवगावकर चषकावर आपलं नाव कोरलं होतं. सो आज देखील परेशकडून मोठ्या अपेक्षा असतील. सध्याच्या घडीला आपण पाहतोय हनुमंतवर आक्रमण केलं जातंय. हो यावेळी बॅटची आतली कडा लेमन कट, ते डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली. डायरेक्ट हिट तर झाली आहे, मात्र थोडंसं आपण पाहिलं तर लेझी अप्रोच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक धाव घेतली गेली आणि एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय जे बजरंग असोळे संघ जाऊन पोहोचले तब्बल 31 रन्स. अजूनपर्यंत जमेची बाजू हीच असणार आहे की एकही विकेट त्यांनी गमावली नाहीये. सलामीसाठी गेलेले विक्रम आणि परेश कमालीची बॅटिंग करतोय.
येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर खरं तर आक्रमण केलं जातंय, हल्ला चढवला जातोय. आणि सध्याच्या घडीला पुन्हा एकदा विक्रमच्या बॅट मधून हल्ला, बोलतोय चांगलाच विक्रमचा बल्ला, चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. चला यानंतर होणारी मॅच विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये बोरगाव बी, धनाजी स्मृती बोरगाव बी. सो दोन्ही संघांच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणे फेकणं कंपल्सरी आहे. मात्र सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये पाहतोय 2 षटकांचा खेळ झाला आणि या 2 षटकांमध्ये जय बजरंग असोळे संघांच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि तब्बल 37 धावांवर असोळे संघ सध्याच्या घडीला खेळतोय. कोरावळे संघाकडून जे जे गोलंदाजी मार्कवर येतात त्या प्रत्येक गोलंदाजावर इथं आक्रमण करण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलं. तोडफोड सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी भावेश येतोय. आता भावेशच्या समोर आव्हान मोठं असेल कारण दोनही फलंदाजांची बॅट तळपली आहे. एकीकडे परेशला आपण पाहतोय 8 चेंडू मध्ये 16 आकड्यावर खेळतो, म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. त्यासोबतीला फलंदाजी करत असताना विक्रम देखील 4 चेंडू मध्ये 15 धावांवर खेळतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील दमदार होतीये. पहिल्या चेंडूवर भावेशवर देखील आक्रमण, परेशच्या बॅट मधून धावा मिळतील 4, हा येतो चौकार. चेंडूवर भावेशवर देखील आक्रमण केलंय. परेश कोर, हो यावेळी हा चेंडू कमालीचा आहे, खोलात टाकला होता, स्लोवर वन. या अगोदर बऱ्याच स्पर्धा आम्ही कव्हर केल्या, बऱ्याच स्पर्धांमध्ये कोरावळे संघाला खेळताना पाहतोय. बऱ्याच वेळा आम्ही भावेशला देखील गोलंदाजी करताना पाहिले. सातत्याने त्या जलदगती गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. आज मात्र त्या थोडासा पवित्रा बदललाय, स्पिनरच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहतोय. आणि चांगली गोलंदाजी, हो यावेळी पहिली विकेट, पहिला आदरा बसतोय. आता फलंदाज नेमका कोणता बाद आहे हा प्रश्न विचारला जाईल आणि फलंदाज बाद असेल विक्रम, यस विकी बाद होतोय. पहिला आदरा, पहिला झटका जय बजरंग असोळे संघाला. एक्केचाळीस धाव संख्येवर पहिला हादरा बसला. विक्रम आउट आहे. यस क्रॉसिंग झाली होती. यस फलंदाज अगदी क्रॉस झाले होते. विक्रम डगआउट मध्ये इकडे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते, म्हणजे पोहोचणार होते. त्याच यस क्रॉसिंग झाले सर. नवीन फलंदाज स्ट्राईकला असेल. आउट विक्रम आहे, तेच सांगतो ना सर. विक्रम बाहेर पण आलाय. येस येस आपण चेक करूयात. ठीक आहे.
यस विक्रमच आउट आहे, क्रॉसिंग झाली नाहीये. नॉन स्ट्राइक एंडला विक्रम बाद असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय गणेश. परेश स्ट्रायकिंग एंडला असेल. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं भावेशच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळल्यानंतर कामगिरी भावेशची चांगली होतीये. सलगचे 2 डॉट बॉल्स आलेत. ओ यावेळी देखील हा चेंडू चांगला आहे. चांगला फटका आपण पाहिला. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. या चेंडू मिळते ते केवळ 1 धाव. बऱ्याच काळानंतर कुठेतरी धावगतीला थोडाफार प्रमाणामध्ये ब्रेक लागलेला आपण पाहिलं या षटकात. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 37 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये जसा भावेश गोलंदाजीसाठी आला, भावेशच्या विरोधामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं केवळ 5च धावा जय बजरंग असोळे संघाने इथे बनवल्यात. गणेश ओ यावी हा चेंडू देखील चांगला आहे. गणेशचा फटका देखील आपण पाहतोय. तर शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झाले होते, फार दूरवरून आले. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं झालं. फेकी देखील चांगली होती. या चेंडू देखील मोठा फटका आला नाही. 2 धावा इथे आल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एका गड्याच्या बरोबरीमध्ये 44 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. भावेश पुन्हा एकदा गणेशचा सामना करायचा आहे. हो यावी हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला आणि निश्चितपणाने बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. शेवटच्या चेंडू कोणती धाव नाही, डॉट बॉल आला. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय. 3 षटकांती जर का आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जय बजरंग असोळे संघ जाऊन पोहोचले 44 या आकड्यावर. 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ला 3 षटकामध्ये 44 झाल्यात. आता शेवटच्या षटकामध्ये कोण, हा मोठा प्रश्न सध्याच्या घडीला आहे. चला घाई करा. जयनुमान कोरावळे संघ शेवटचं षटक, ज्या षटकामध्ये केवळ 4च चेंडू टाकायचे, कारण 2 बॉल्सची पेनल्टी जय बजरंग असोळे संघाला देण्यात आली आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये खर तर नाणेफेकीसाठी उपस्थित झाले नव्हते आणि त्याच कारणास्तव त्यांना पेनलाइज करण्यात आलंय. यस 12th मॅन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की मिलिंद येत आहेत. प्रेम आमच्या सोबत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये कोरावळे संघासाठी जोडले गेलेत आणि त्यांचे मोठे बंधू आहेत, त्यामुळे आवर्जून सांगतायत की मिलिंद आलंय. मिलिंद गोल्ले सातत्याने आपण यष्ट्यांच्या मागे मिलिंदला अनेक वेळा पाहिलंय. चळवळ त्याची सातत्याने तिथे चालूच असते. आज मात्र गोलंदाजीसाठी आलाय, त्याचा खेळ देखील महत्वाचा आहे. ओ मिलिंदचा पहिला चेंडू, इथं पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची संधी निर्माण झाली आहे. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली बऱ्याच दूरवरून अंतर कापत असताना चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्या ठिकाणी आपण पाहिले मिलिंदचे प्रयत्न अगदी पराकोटीचे होते. मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू निश्चितपणाने धरणीला दान झाला आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या धावून पूर्ण झाले. मात्र एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं की चेंडू पर्यंत मला पोहोचायचे, झेल संपादित करायचंय. कारण समोर जर का पाहिलं तर परेश आक्रमण करतोय आणि आक्रमण करत असताना तब्बल 23 धावांवर वैयक्तिकरित्या तो खेळतोय. त्यामुळे परेशची विकेट फार महत्वाची असणार आणि ते विकेटसाठी स्ट्रगल आपण पाहतोय मिलिंदचा. मिलिंद पुन्हा एकदा. ओ यावेळी रिव्हर्स सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. भावेश क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात यशस्वीरित्या 2 धावा धावफलकावर अंकित केल्या जातील. भावेचं क्षेत्ररक्षण जर का गोलंदाजी करणाऱ्या एंडला ही थ्रो फेकी झाली असती तर निश्चितपणाने फलंदाज थोडाफार अडचणीमध्ये सापडला असता. मात्र तशा प्रकारचं चित्र उपस्थित झालं नाही. 2 धावा धावफलकावर इथे देखील मिळतील. चांगल्या धावा येत आहेत. आणखी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या अगोदर देखील आपण पाहिलं नडई संघाला 2 चेंडूंची पेनल्टी किती महागात पडली, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत पार निर्णय गेला होता. सो अशा परिस्थितीमध्ये या 2 चेंडूंची पेनल्टी किती महागात ठरते. सध्याच्या घडीला तसं चित्र दिसत नाहीये. तर आक्रमण आणि आक्रमण केलं जातंय. परेशच्या बॅटमधून हे षटकार येतोय, सिक्सर.
त्याचबरोबर विकास स्पोर्ट्स पवाळे संघाचे अष्टपैलू खेळाडू समीरजी पवार हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. सो त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूयात मोस्ट वेलकम. आज इनॅक्शन मध्ये देखील आहेत, नेक्स्ट मॅच त्यांची आहे. सो त्यांना देखील त्यांच्या मॅच साठी देऊयात शुभेच्छा. मात्र सध्याच्या घडीला मैदानामध्ये जर जय बजरंग असोळे संघाच्या धावफलकावर धावा लगावल्या गेल्या. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 54 आणि जय हनुमान कोरावळे संघाला धावा बनवायचे तब्बल 55. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते तोपर्यंत आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. मी विनंती करतो विकास स्पोर्ट्स पवाळे संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो धनाजी स्मृती बोरगाव बी. सो दोन्ही संघांचे संघनायक रिपोर्टिंग करायचे नाणेफेकीसाठी. बोरगाव बी चे कॅप्टन विकास स्पोर्ट्स पवाळे संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. सो विनंती करतोय बोरगाव संघाला की आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी आहे. सो लक्ष द्यायचं. चला असोळी संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचं, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि बोरगाव बी संघाला विनंती करतो की आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. चला बोरगाव बी संघाचे कर्णधार सातत्याने आपल्याला सूचना देण्यात येत आहेत. नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. पवाळे संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. सो विनंती करतोय स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बी संघ आपण देखील नाणेफेकीसाठी संपर्क करायचा. चला पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला जिथे 54 धावा धावफलकावर लगावण्यात आल्या जय बजरंग असोळे संघाच्या माध्यमातून. कमालीची बॅटिंग आपण जिथे पाहिली. परेश कोर त्याच्यासोबतीला विक्रम कोरची देखील बॅटिंग चांगली राहिली. गणेशने देखील चांगली बॅटिंग केली. पहिल्या सत्राचा खेळ झालाय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये पण तत्पूर्वी पुन्हा एकदा कॉल करतोय स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बी संघाच्या कर्णधाराला नाणेफेकीसाठी यायचंय. पहिला चेंडू पडण्या अगोदर जर का नाणेफेक झाली नाही तर समोरच्या संघाला नाणेफेकीचा कौल दिला जाईल. प्लस 2 बॉलची पेनल्टी देखील तुम्हाला देण्यात येईल हे देखील लक्षात घ्यायचंय. अगदी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आपण 4 संघ पाहिले ज्यांना ही पेनल्टी लागली. 5वा संघ कोणता यासाठी मला वाटतं तर रेस लागली आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल जिथे सलामीवर जोडीच्या भूमिकेमध्ये आपण मिलिंद गोल्लेला पाहतो आणि त्याच्या सोबतीला जयेश आहे. मिलिंद आणि जयेश अशी सलामीवर जोडी मैदानात दाखल होती. आणि गोलंदाजी मार्कवर असोळे एक्सप्रेस अजय येत आहेत.
हो यावेळी पहिला चेंडू पाहिलाय अतिरिक्त. निश्चितपणाने आपण पाहतो वाईट चेंडू येतो, वाईट +4 म्हणजे पहिल्या चेंडूवर नशिबाचं खातं उघडलं जात आहे. 5 धावांच्या मदतीने कोरावळे संघाचं धावफलक देखील इथे ओपन केलं जाईल. तब्बल 5 धावा धावफलकावर 55 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा एक्स्ट्राज मिळाल्यात. यस, बोरगाव बी संघाचा कर्णधार आपल्यासोबत जोडला गेला नाही, याचा अर्थ आपण पवाळे संघाला नाणेफेकीचा कौल विजयी देतोय. त्याचबरोबर 2 बॉल्सची पेनल्टी देखील असेल बोरगाव संघाला. त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार दीपकजी वडवले हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. सो मी वडवले साहेबांना विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला बरटपाडा संघाचे अष्टपैलू खेळाडू संदीपजी भोईर हे देखील उपस्थित राहिले. तुम्ही संदीप भोईर यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. सध्याच्या घडीला मैदानामध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. एकंदरीत आपण पाहिलं तर धावा धावफलकावर लगावल्या गेल्या 6. चांगली सुरुवात इथे जयवंतमान कोरावळे संघाची झाली आहे. हो यावी अजयच्या विरोधामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र फटका तिथे फसलाय. सीमारेषेच्या अगदी जवळपास झेल संपादित करण्यात आला आणि फलंदाज जयेश बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवर बोनसच्या स्वरूपामध्ये 5 धावा ज्यावेळी मिळाल्या, प्रेमच्या चेहऱ्यावर जे हसू होतं ते हसू आता कुठेतरी मावळलंय. कारण जयेशला बाद व्हावं लागलं. जयेश बाद झालाय. नवीन फलंदाज बाल किसना मैदानामध्ये दाखल होतोय. स्वतः किसनाच्या खेळीवर खरं तर जयवंतमान कोरावळे संघ बराच निर्भर असेल, कारण संघ अडचणीमध्ये असताना त्याच्यावर जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी पार पाडत असताना चांगला खेळ करणं खरं तर अनिवार्य असेल बालकृष्ण आडी. ओ सध्याच्या घडीला आपण चेंडू पाहतोय धीम्या गतीने टाकला होता. डॉट बॉल येतो. सातत्याने आपण पाहतो जेव्हा जेव्हा विकेटचं पतन होतं त्यानंतर डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असतं आणि ज्यावेळी डॉट बॉल पर्सेंटेज वाढतं त्यावेळी पुन्हा एकदा विकेट घेण्याची संधी निर्माण होते. वातावरण तसं क्रिएट केलं जातं आणि सध्याच्या घडीला पुन्हा एकदा आपण पाहतोय सलगचे 2 डॉट बॉल्स आलेत. पुढचा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवर काय घडतंय हे देखील फार महत्वाचं असेल. ओ यावी मोठा फटका, बैठक स्ट्रोक बाल किसनाच्या बॅट मधून चेंडू फेकलाय मिड विकेट झोनच्या बाहेर. षटकार. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ ह्यूज. छोट्या भावाने स्ट्रायकिंग एंड वरून जो फटका खेळलाय, मोठ्या भावाकडून लगेच दाद मिळाली 9 सेकंडनी. 2 भावांची जोडी आहे, मैदानामध्ये खेळतीये आणि पहिल्यांदाच असं झालं असेल किसनासाठी मिलिंदच्या तोंडून वाह असं निघलं असेल. काय कमालीचा फटका होता, दर्जेदार फटका आपण तिथे पाहिलाय आणि फटक्याची दाद निश्चितपणाने मिळाली आहे. हो यावी हा चेंडू खोलात टाकला होता. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच डॉट बॉलने दिलं जाते. या अगोदर थोडासा पुढ्यात टाकला होता, त्या चेंडूवर मोठा फटका आपण पाहिला. त्यानंतर लगेचच लेंथ मध्ये परिवर्तन करण्यात आलं, खोलात टाकण्याचा प्रयत्न झाला आणि स्लोवर यॉर्कर तिथे आपण पाहिला गोलंदाज अजयच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. त्याचबरोबर सन्माननीय पंकजी कोर हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. सो त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मोस्ट वेलकम. सध्याच्या घडीला आपण इथे पाहतोय किसनाचा फटका फसला होता, चेंडू हवेमध्ये होता. विशाल तिथे क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून घडतीये गडबड. असोळे गावचे सरपंच मात्र सध्याच्या घडीला नेतृत्व करताना गडबडी होती. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकांती धावफलकावर धावा लगावल्या गेल्या तब्बल 14.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात 14 धावा धावफलकावर, ज्यामध्ये 5 नशिबाच्या धावा. म्हणजे पंजा आल्यानंतर देखील आपण पाहिलं की अजयची गोलंदाजी चांगली राहिली. 14 धावा त्याने खर्ची जरूर केल्यात. मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्णायक कामगिरी, एक विकेट त्याला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज परेश येतात. परेश कोर बॅटिंग करत असताना तर आपल्या बॅटची जादू दाखवली. आता गोलंदाजी करत असताना गोलंदाजी कशी होतीये हा मोठा प्रश्न सध्याच्या घडीला असोळेकरांसाठी पडला असेल. कारण बराच काळ परेश देखील क्रिकेटपासून दूर आहे आणि असोळे संघच एकंदरीत आपण पाहतोय यंदाच्या हंगामामध्ये जास्त इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाही. मात्र जेव्हा जेव्हा पाहायला मिळाले तेव्हा तेव्हा चर्चेत राहिलेत. सो आज देखील पहिल्या सत्रामध्ये चर्चेमध्ये राहिली ही जोडी, जिथे परेश कोर असेल, विक्रम कोर असेल. आता गोलंदाजीचा भार परेशच्या खांद्यावर दिलाय, किंबहुना घेतलाय, कारण संघाचे कर्णधार देखील आहेत. सो कॅप्टन्सी करत असताना स्वतःवर जबाबदारी घेतली. फ्रंट लाईनला लढतायत. ओ यावी मोठा फटका, परेशवर आक्रमण. पहिल्या चेंडूवर मिलिंदचा वार, चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय षटकार. सन्माननीय पंकजी कोर आपल्यासोबत जोडले गेलेत. सो मी पंकज कोर साहेबांना विनंती करतोय की आपण देखील या व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. असोळे संघ इनॅक्शन मध्ये आहे आणि सन्माननीय पंकजी कोर खरं तर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. सो त्यांचं देखील या आम्ही असोसिकर चषकामध्ये करूयात मोस्ट वेलकम. मात्र सध्याच्या घडीला पंकज साहेबांचं स्वागत इथे केलं जाते एका उत्तुंग षटकाराने मिलिंदच्या बॅटमधून. कोणत्याही क्षणाला जर का चेंडू हरवत असेल, फुटत असेल, तर त्यावेळी नवीनच चेंडू दिला जाईल. हा या स्पर्धेचा एक महत्वाचा नियम आहे. सो कोणाही विरोधामध्ये इथे अन्याय केला जाणार नाही. याची पुरेपूर काळजी, याची पुरेपूर खबरदारी इथे आपल्या कमिटीच्या माध्यमातून, विशेष करून मयूरदादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतली जाते. फेअर डिसिजन प्रत्येक वेळी दिला जातोय आणि येणाऱ्या प्रत्येक खेळाडूची काळजी देखील आपल्या माध्यमातून घेतली जाते. प्रत्येक संघाला इथे योग्य न्याय दिला जातोय आणि असं भव्य दिव्य आयोजन खरं तर पहिल्याच पर्वामध्ये आपण पाहतोय. मयूरदादा प्रतिष्ठान आयोजित आम्ही असोसिकर चषक पर्व पहिलं. सध्याच्या घडीला मिलिंदने आक्रमणाला सुरुवात केली आहे. परेश आता चिंतेमध्ये पडलाय. हो यावेळी पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फाईन लेगला टार्गेट करायचा होता. मात्र यावेळी जर का आपण पाहिलं तर वाईट बॉल येतोय. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. मात्र पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलं जाते. थर्ड अंपायर रेफर केलं जाते. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण निश्चितपणाने प्रवीण विशे सरांना पाहतोय. आपण चेक करूयात. It's a white ball. It's a clearly white. ऍक्शन वर चेक केले का? येस, गोलंदाजाच्या ऍक्शन वर देखील आक्षेप घेतला गेलाय. सो आपण ते देखील चेक करूयात. चेंडू निश्चितपणाने वाईड, पण गोलंदाजी फेअर केली जाते का हे आपण इथे चेक करूयात. It's a fair one, fair delivery. वाईट बॉल निश्चितपणाने असणार आहे आणि इथून पुढे सर्व चेंडू चेक केले जातील याची देखील नोंद घ्या. ओ यावी हा चेंडू देखील आपण पाहतोय. शरीरावर जरूर आदळला होता. धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, धाव चोरण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे डायरेक्ट हिट झालाय आणि हा निर्णय देखील थर्ड अंपायर कडे सोपवला जातोय. धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे की नाही हे आपण चेक करूयात. इट्स OUT आउट. फलंदाज बालकृष्ण बाद.
येस 21 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 16 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. 16 चेंडू 34 धावांची गरज होऊ शकतात. या अगोदर आपण पाहिलं जय हनुमान नडई संघाने कमालीचा फाईट दिली होती. जरी पराभूत झाले असले तरी पाडाळे संघाच्या विजयापेक्षा जास्त चर्चा जय हनुमान नडईच्या पराभवाची झाली असेल. संघर्ष कमालीचा राहिला. अखेरच्या क्षणाला पराभवाला जरूर सामोरे गेले, मात्र फाईट दर्जेदार दिली होती. सध्याच्या घडीला आपण पाहतोय तशाच प्रकारचं स्ट्रगल या दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. नवीन फलंदाज श्याम मैदानामध्ये दाखल झालाय. मात्र सध्याच्या घडीला आपण जर का पाहिलं तर 16 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. त्यामुळे एकट्या मिलिंदवर डिपेंड राहून जमणार नाही. दोन्ही फलंदाजांना हात खोलावे लागतील. ओ यावी हा चेंडू खोलात टाकलाय, पंचांकडे लाऊड अपील केली आहे. मात्र यावी आपण जर का पाहिलं तर यस पिचिंग फॅक्टर लक्षात घेतलं, निश्चितपणाने चेंडू बाहेर जातो हे लक्षात घेतलं आणि जर का आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळते ती एक धाव. चला घाई करा असोळे संघ. बावीस धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावर आपण पाहतोय नेल्सन फिगर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकामध्ये आपण जर का पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र परेशने कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून दिला नाहीये. ही खासियत आहे परेशची. जरी माझ्यावर विरोधामध्ये आक्रमण केलं गेलं असलं तरी कमबॅक करणं मी चांगलंच जाणतो हे सध्याच्या घडीला मैदानामध्ये परेश दाखवून देतो. 22 धावा. हो यावी हा चेंडू देखील आपण पाहिलं इथे रनआउटची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सरपंच साहेब थोडेसे लूज आहेत आजच्या दिवशी. विशाल तिथे क्षेत्ररक्षक होते. गावचं नेतृत्व तर अगदी चोखरित्या पार करतायत. मात्र आज इनॅक्शन मध्ये आहेत. मैदानामध्ये थोडीशी गडबडी त्यांच्याकडून होते. या अगोदर देखील पाहिलं एक झोल सोडला होता. इथे क्षेत्ररक्षण थोडस धीम्या गतीने आपण त्यांचं पाहिलं. एक धाव इथे घेतली जाते, धावफलकावर अंकित केली जाते. मात्र कोरावळे संघ देखील अडचणीमध्ये आहे, कारण मोठे फटके येत नाहीयेत. बऱ्याच वेळ झाला मोठा फटका आला नाहीये. ओ यावी फुलटॉस. फुलटॉस वर देखील फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक फार दूरवरून पोहोचले होते. मात्र अखेरच्या क्षणाला आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कुठेतरी अपुरे पडले आणि इथे फलंदाजाला मिळालं जिवंत. 2 धावा आल्या आणि धावफलक आता हलतय. 25 याकडे जाऊन पोहोचलंय. दुसऱ्या षटकामधील एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर जर का एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या 2 षटकांमध्ये कोरावळे संघासाठी कामगिरी सोपी असेल. शेवटचा चेंडू. हो यावेळी जर का पाहिलं तर शेवटचा चेंडू खाली राहिला. बाउन्स या चेंडूमध्ये जराही नव्हता. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांती धावा धावफलकावर लगावल्या गेल्या 25 आणि मैदानामध्ये आता ड्रिंक्स ब्रेक संपन्न होतोय. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालाय. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांत आपण जर का पाहिलं तर 25 धावांपर्यंत कोरावळे संघाने आतापर्यंत मजल मारली आहे. इथून पुढे आव्हान थोडं कठीण असेल, कारण 15.00च्या सरासरीने इथून पुढे धावा बनवायच्या आहेत. 2 षटकात तब्बल 30 धावा
विजयासाठी बनवाव्या लागतील आणि त्या बनवाव्याच लागतील, कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय गोविंदजी भोईर साहेब आपल्यासोबत जोडले गेले. सो मी गोविंद सरांना विनंती करतोय की साहेब या, आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. हो, यावेळी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण. खर तर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटी मधली A1 जोडी, ज्यापैकी दीपकजी वडवले सर आपल्यासोबत आधीच जोडले गेलेत, आता गोविंद भोईर सर यांचं देखील व्यासपीठावर आगमन होते. त्यांचं देखील या आम्ही असोसिएकर चषकामध्ये करूयात मोस्ट वेलकम. A1 जोडी दीपकजी वडवले सर असतील, गोविंद भोईर सर, आणि दोनही एकत्र पद्धतीने आपण त्यांना व्यासपीठावर पाहतोय. तर दोघांचं देखील पुन्हा एकदा स्वागत करूयात आणि वळूयात ऑनगोईंग मॅच कडे, जिथे पहिल्या चेंडूवर बुधाजीच्या विरोधामध्ये मिलिंदच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. ओ यावी फुलटॉस चेंडूवर आक्रमण मिलिंदच्या बॅटमधून बॅक टू बॅक 6. दोन चेंडू आपण पाहिले, दोनही चेंडूंवर आक्रमण केलं गेलं. या अगोदरचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता, आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला फाईन लेग झोन मध्ये खेळला होता. हा चेंडू आपण पाहिला लोअर फुल टॉस चेंडू. लोअर फुल टॉस चेंडूचा देखील समाचार घेतला गेला आणि मिड विकेट झोनला त्याला सीमा रेषेच्या बाहेर फेकलं गेलं. चौकारानंतर मन भरलं नव्हतं. त्यानंतर षटकार आपण पाहिला मिलिंदच्या बॅटमधून आणि मैदानामध्ये खरं तर मिलिंदलाच आता इथून पुढे जिम्मेदारी स्वीकारावी लागेल, कारण चांगल्या टच मध्ये दिसतोय, चांगला चेंडू बॅटवर त्याच्या येतोय. आतापर्यंत 6 चेंडू 17 धावांवर खेळतोय आणि इथून पुढे देखील मोठी अपेक्षा असेल आणि सध्याच्या घडीला अपेक्षा पूर्ती करतोय मिलिंद. सलगचा तिसरा मोठा फटका, इट्स अ सिक्सर. पहिल्या 3 चेंडूंवर तब्बल 16 धावा मिलिंदच्या बॅटमधून आपण पाहतोय. ज्यावेळी षटकाला सुरुवात होणार होती त्यावेळी प्रतिषटक 15.00च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या होत्या आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये 16 धावा मिलिंदने बनवल्यात. काय कमालीची फटकेबाजी आपण पाहतोय. अगदी संघाला गरज असताना मैदानामध्ये दाखल झाला, मैदानामध्ये उभा राहिला आणि नुसता उभा नाही राहिला तर संघाला आवश्यकता असणारे बॅटिंग सध्याच्या घडीला त्याच्याकडून होतीये. संघाला पूरक अशी फलंदाजी मिलिंद करतोय. 7 चेंडू मध्ये 23 धावांवर वैयक्तिकरित्या खेळतोय. ओ यावेळी हा चेंडू देखील आपण चांगला पाहतोय. मिड विकेट झोनला खेळलेला हा फटका, ज्यावर एक धाव तर पहिलं यशस्वीरित्या धावून पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील धावून पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण इथे पाहतोय तिसरी धाव देखील पूर्ण आणि चौथ्या धावेचा प्रयत्न. मात्र चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये श्यामला इथे बाद व्हावं लागेल, कारण मिलिंदला स्ट्राईक हवी आहे आणि श्यामला आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करावं लागतं. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. काय कमालीच्या वेगाने धावत होते श्याम, मात्र श्यामला चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद व्हावं लागलं. विकेट सॅक्रिफाईस केले, 3 धावा धावफलकावर अंकित केल्या गेल्या आणि एकंदरीत आपण जर का पाहिलं तर धावफलकावर धावा झाल्यात 44. म्हणजे 8 चेंडूंमध्ये आता 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू 11 धावा. ज्यावेळी 17ला सुरुवात झाली होती त्यावेळी आपण पाहिलं कोरावळे संघ थोडाफार अडचणीमध्ये सापडला होता, धावा येत नव्हत्या. अजय ज्यावेळी गोलंदाजी करत होता, परेशने ज्यावेळी गोलंदाजी केली त्यावेळी कोरावळे संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला होता. मात्र या षटकामध्ये जशा प्रकारची फटकेबाजी झाली आहे, कोरावळे संघ इथे आपल्याला पाहायला मिळालं की फ्रंट फुटला पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट येतोय आणि या डॉट बॉलची खरं तर गरज आहे, कारण जिंकण्यासाठी केवळ 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू 11 धावा असं समीकरण
या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये भरपूर धावा प्रत्येक संघाकडून उभारल्या गेल्या, त्यामुळे तुम्ही कितीही धावसंख्या उभारली तरी ती धावसंख्या सेफ म्हणू शकत नाही. ओ शॉर्ट पिच, आणि शॉर्ट पिच चेंडूचा घेतलाय आक्रमण. समाचार, चेंडू चाललाय सीमा पार, हा येतोय षटकार. उत्तुंग षटकार आपण पाहिला मिलिंदच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर, आणि सामन्याचं पूर्णपणे समीकरण बिघडवून ठेवलं. आणि आता जर का आपण पाहिलं तर कोरावळे संघाची बाजू थोडीशी वरचढ आहे. जो तराजू आधी समांतर वाटत होता तिथे आता कोरावळे संघाचं पारड थोडंसं जड होताना आपण पाहतोय, कारण 6 चेंडूमध्ये केवळ 5 धावांची गरज आहे. आणि मैदानामध्ये कोण आहे, मिलिंद गोले तर खेळतोयच, मात्र कोरावळे गावची A1 जोडी त्यापैकी मिलिंदच्या सोबतीला आता मैदानामध्ये MUCC मुरबाड या संघाचा मॅनेजर अर्थात तुषार धुमाळ, मुरबाडचा लाडका दाजी मैदानामध्ये बॅटिंगसाठी उपस्थित. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. दाजीचा खेळ कसा होतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. सामना ज्यावेळी पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे त्यावेळी दाजीची फलंदाजी कशी होतीये हे देखील कोरावळे संघासाठी फार महत्वाचं असेल, कारण समोर मिलिंद आक्रमण करतोय. मिलिंदच्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत. वैयक्तिकरित्या 8 चेंडू मध्ये 26 धावांवर मिलिंद खेळतोय. तुषारच्या बॅट मधून षटकार, इट्स अ मॅक्सिमम. सामना इथे संपतोय. MUCC मुरबाडचा मॅनेजर नाही तर कोरावळे संघाचा मी हार्ड हिटर आहे, फिनिशर आहे तुषार धुमाळ. या सामन्यामध्ये आपण पाहिलं 56 धावांचा पाठलाग करत असताना एकतर्फी विजय कोरावळे संघाने प्रस्थापित केला आणि 5 चेंडू राखत असताना हा विजय संपादित केलाय. आणि या सामन्यामध्ये खरं तर ज्या खेळाडूची महत्वाची भूमिका राहिली